नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी गरमागरम खावंसं वाटतं आणि गरमागरम असं चहा बरोबर भजी मिळाली तर सगळ्यांचाच उत्तम. तर आज आपण हिरव्या मुगाच्या डाळीची अगदी आतमधून खुसखुशीत नरम खायला अगदी चविष्ट अशी ही भजी बनवणार आहोत आणि त्याचबरोबर चटणी. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, एखादं भांडी घ्यायची, आपण दोन घ्यायची आपल्याला, का 2 डाळी आपण भिजवणार आहोत. 1 वाटी घ्यायची हिरव्या मुगाची डाळ, त्याचबरोबर 1 वाटी घ्यायची उडदाची डाळ. दोन्ही डाळी आपण इथे अगोदर स्वच्छ अगदी चांगलं पाण्याने धुवून घ्यायची, कारण का बराचसा पावडर वगैरे लागले असतो. अगदी व्यवस्थित 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. धुतल्यानं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं आहे आपण इथे 2 तासासाठी. अगदी व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्यामुळे काय होईल, आणि 2-3 तास ठेवलेला तर हरकत नाही, कारण डाळी व्यवस्थित छान भिजल्या जातात. तर इथे तर मी अगदी 2 तास चांगला भिजवल्या होतात. आता मस्त अशा डाळी आपल्या चांगला भिजल्या जातात. डाळी बघा अगदी चांगला भिजल्या गेल्या, त्यांचं पाणी सगळं काढून घ्यायचं. अगदी जाळीमध्ये त्याला पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि उडदाच्या डाळीचं पाणी थोडंसं ठेवायचं. जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण या डाळी टाकायच्या. दोन्ही डाळी एकत्र वेळी टाकून त्याच्यानंतर आपण त्यात हवं असेल तरच पाणी घालायचं आणि नंतर ना त्या मिश्रणाला आपण अगदी ओबडधोबड वाटून घ्यायचं. म्हणजे कसं, जेव्हा तुम्ही मिक्सरला लावा ते मिक्सरचं भांडं बंद करायचं, चालू करायचं, बंद करायचं, चालू करायचं, अशा वेळी 2-3 वेळा प्रोसिजर करायचं, म्हणजे अशा पद्धतीची आपली कन्सिस्टन्सी होते. आता हे सगळं मिश्रण आपण काढून एका भांड्यात घेऊया. हे मिश्रण घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं. अगदी चांगलं फेटा, 5-6 मिनिटं त्याला फेटून घ्या अगदी, म्हणजे तुमचं त्याच्यामुळे काय होईल, इनो सोडा कशाचीही गरज तुम्हाला पडणार नाही. आता बघा हे सगळं मिश्रण मी अगदी चांगलं फेटून घेतलंय, त्याला बाजूला ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. इथे घ्यायचं आपण 2 चमचे ओलं खोबरं, त्याचबरोबर घालायचं आपण इथे कोथिंबीर. कोथिंबीरचे देठ असले ना तर कोवळे तर नक्की तुम्ही ते घालायचे. त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घालायच्या. हिरव्या मिरच्या घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा थोडासा आल्याचा तुकडा, त्याचबरोबर जराशी साखर घालायची. साखर अगदी जास्त नाही, अर्धा चमच्यापेक्षा कमी घातली ते चालेल. इथे मी डाळवं घातले, नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचे भाजलेले असेल ते घातले तरी चालेल. पुदिना घालायचे, काळं मीठ, त्याचबरोबर इथे घालायचं चवीपुरतं मीठ आणि अगदी इथे लिंबाचा रस किंवा तुम्ही चिंच घालू शकता. बर्फ तुम्ही इथे घालून अगदी चांगलं वाटून घ्यायचं. बर्फ घातल्यामुळे काय होतं, चटणी अगदी मस्त आपली अगदी चांगली हिरवीगार दिसते. आता इथे आपण त्याला फोडणी देऊया. अगदी गरम गरम तेलामध्ये उडदाची डाळ घालायची, थोडीशी राई घालायची आणि गॅस बंद करून सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घालायचा. त्याचबरोबर हिंग घालायचा, म्हणजे तो तसाच राहतो हिरव्या मिरच्या आणि त्या अगदी त्याचा रंग उडत नाही. आणि ही फोडणी या चटणीवरती घालायची आणि झाकण ठेवायचं. म्हणजे काय होतं, अगदी व्यवस्थित अगदी मस्त अशी आपली फोडणी होते. आता बघा ही चटणी झाली आपली. तर आता या मिश्रणामध्ये आपण कांदा घालायचे. यावेळी तुम्ही पालक, मेथी काही घालू शकता, गाजर काही घातलं तर हरकत नाही. हिरव्या मिरच्या घालायच्या, त्याचबरोबर जराशी हळद आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहोत लाल तिखट जितकं हवं तितकं, आणि धणे असतील ना तर 2 चमचे किंवा 1 चमचा घ्यायचा. ओबडधोबड त्याला अगदी वाटून घ्यायचं आणि ते घालायचं. खलबत्त्यामध्ये वाटा आणि त्यानंतर ओवा हातावर चोळून तो घालायचा. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत जरासं जिरं, अर्धा चमचा, आणि आलं आपल्याला घालायचं इथे थोडंसं किसून. आलं किसून घालायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरची आलं थोडंसं वाटून घातलं तरी हरकत नाही. आता हे बघा इथे जर आलं मी घातलं, त्यानंतर बाइंडिंगसाठी आपण इथे घालायचं आहे बेसन 1 मोठा चमचा, त्याचबरोबर इथे घालायचं बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ 1 चमचा. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालून अगदी हे मिश्रण आता आपण सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं. जितकी जिन्नस घातली ती सगळी मिक्स झाली पाहिजे, म्हणून त्याला पुन्हा 2 मिनटं अगदी त्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं. अगोदर आपण फेटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जास्त फेटायची गरज नाही. कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवायचं. आणि आता बघा हे मिश्रण व्यवस्थित 2 मिनटं फेटल्यानंतर व्यवस्थित रेडी झालं आहे. आता हे मिश्रण आपल्याला भजी करण्यासाठी तयार झालेलं आहे. अगदी गॅसवरती पाहायचं, तेल जास्त अगदी कडकडीत नाही, मीडियम असं गरम करायचं. छोटी छोटी अशी भजी आपण त्यात सोडायची. जितकी मावेल ना तेलात तितकी सोडायची. सोडल्यानंतर त्याला आपण 2-3 मिनटं थांबायचं. थांबल्यानंतर अगदी त्याला झाऱ्याने सगळं अगदी हलवून घ्यायची आणि हलवल्यानंतर अगदी 2-4 मिनटातच अगदी व्यवस्थित मस्त अशी खुसखुशीत अशी आतमधून आपली भजी रेडी होतात. आता ही भजी सगळी आपण काढून घ्यायची. याच पद्धतीने बाकीची जी भजी आहेत ना आपण सगळी करून घ्यायची.
गरमागरम अशी भजी मिळाली ना की अगदी मस्त लागते. तर पहा, तुम्हाला दिसत असेल की किती मस्त अगदी भजी आपली रेडी झालेली आहे. तर सगळी भाजी आपण आता काढून घेऊया. बरीचशी भजी याच्यामध्ये बनतात, 2-4 जणांसाठी अगदी पुरेशी होतात. अगदी एक एक वाटी तुम्ही लहान लहान जरी टाकली तरी बऱ्यापैकी होते. आणि त्यात जर भाज्या टाकल्या तर आणखीन क्वांटिटी वाढते. हातावर तुम्हाला दाबून दाखवते बघा, किती मस्त खुसखुशीत झालेली. चटणी किंवा सॉस बरोबर ठेवायचं किंवा चहा बरोबर, गरमागरम चहा बरोबर सुद्धा भजी मस्त लागतात. तोडूनही मधून दाखवते बघा, किती मस्त अशी भजी रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हिरव्या मुगाची डाळीची भजी नक्की करून पाहिजे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे व्हिडिओ शेअर करायचे. तसेच मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने देते, ते सुद्धा पाहायला विसरायचं नाही. आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.